सध्या पंढरपूर शहरामध्ये महावितरणचा व महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे। स्मार्ट मीटर जो प्रकार या ठिकाणी निघालेला आहे, जी लोकांना येड्यात काढण्याचे जे यंत्र निघालेलं आहे, त्या स्मार्ट मीटर बळजबरीनं बसवण्याचं काम पंढरपूर शहरात हे मस्तवाल अधिकारी MSCB या ठिकाणी बळजबरीने बसवत आहेत। कुठलीही पूर्वकल्पना न देता, कुठल्याही प्रकारची नोटीस न देता, कुठल्याही प्रकारचं काही न सांगता गपचिप बसून जाण्याचं काम या ठिकाणी स्मार्ट मीटर हे अधिकारी करत आहेत। त्याचा निषेध म्हणून, त्याला विरोध म्हणून शिवक्रांती संघटनेतर्फे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांतर्फे आज महावितरणच्या समोर या ठिकाणी आम्ही बॉम्ब आंदोलन या ठिकाणी करतोय। कारण या बॉम्ब आंदोलन केल्यानंतर ते त्या अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणी द्यावेत। कारण माननीय मुख्यमंत्र्यांचं विधान भवनामध्ये स्टेटमेंट आहे की स्मार्ट मीटर हे सामान्य ग्राहकाला विचारल्याशिवाय, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय ते मीटर त्या सामान्य ग्राहकाच्या घरी बसवले जाणार नाहीत। शासकीय कार्यालय असतील, MSCB कार्यालय असतील, अशा ठिकाणी ते मीटर बसवले जातील। पण मला कळत नाही की ही महावितरण जी कंपनी आहे, उगा आपला आता खाजगी कंपनी, ह्यांनी एवढा हट्टहास का धरला आहे? मग यांना त्या स्मार्ट मीटर जे तयार केलेली कंपनी, त्यांच्याकडे ह्यांना पाकिटं पोहोचलेत का? त्यांच्याकडे ह्यांना पैसे मिळलेत का? हा खूप मोठा विषय आमच्यासमोर या ठिकाणी येतो आहे। कारण कसल्याही प्रकारची कल्पना नाही। काय ठिकाणी तर घराला कुलूप आहे आणि बाहेरचे मीटर डायरेक्ट गेले तर हे बदलून आलेले आहेत। म्हणजे इतकं मनमानी कारभार। अहो, काहीतरी लाजावं या अधिकाऱ्यांनी, काहीतरी किंमत ग्राहकाला द्यावी। आता मगाशीच एक ग्राहक या ठिकाणी आला होता, त्या बिचाराचं फक्त 900 रुपये बिल थकीत होतं। त्यानं आता 900 रुपये या ठिकाणी भरले, त्याची रितसर पावती आहे। आता त्याची लाईट जोडत नाहीत का? नाही, आम्ही लाईट जोडणार नाही, तू आधी तुझं नवीन मीटर, स्मार्ट मीटर बसव, मग तुझी लाईट चालू करू। 3 दिवस झालं ते घर अंधारात आहे। मग तुमची एवढी बळजबरी का? कशासाठी? मग माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट देऊन सुद्धा जर तुम्ही ऐकत नसाल, तुम्हाला कायदा कानून कळत नसेल, तर भविष्यात आम्हाला हे कायदा हातात घ्यायला तुम्ही भाग पाडू नका। आणि वायरमॅनला माझे खास करून, तुम्ही अधिकाऱ्यांच्या आड लपून जर आमच्या घराकडे तुम्ही फिरकत असाल तर तुमच्या अंगावर कपडे आम्ही ठेवणार नाहीत। त्यामुळे वायरमॅनच्या ह्या ठिकाणी माझं सांगणं आहे, अधिकाऱ्यांच्या गोष्टीत किंवा अधिकाऱ्यांच्या भावक्यात येऊन तुम्ही कायदा हातात घेण्याचं काम करू नका, जेणेकरून आम्हाला हे कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये। अधिकाऱ्याला तुम्ही भेटला होता, अधिकारी काय बोलले त्याबद्दल? अधिकाऱ्यांना बोललो, तो अधिकाऱ्यांचं असे उत्तरं आम्हाला या ठिकाणी आलेत। अधिकाऱ्यांनी आम्हाला असं उत्तर दिले की आम्ही रिक्षा फिरवली, आम्ही असं केलं, आम्ही, अरे रिक्षा फिरवली? ज्या टायमाला ग्राहकाला जर नवीन कनेक्शन घ्यायचं असेल तर त्याला कमीत कमी 10 ते 20 कागदं जोडून द्यावं लागतात। त्याच्यामध्ये उतारा आला, त्याच्यामध्ये आधार, पॅन, अमुक तमुक, एवढ्या गोष्टी आम्हाला द्याव्या लागतात। तेव्हा तुम्ही कुठं तर 15 दिवसानंतर आमच्या घरी तुम्ही येऊन लाईट जोडताय। आणि आमच्याच घरची लाईट, आम्ही डिपॉझिट भरलेलं मीटर, सगळं आमचं लिगली असून तुम्ही आम्हाला मीटर तोडताना तुम्ही आम्हाला लिगली का सांगत नाहीत? म्हणजे कायदा फक्त ग्राहकालाच आहे का? नियम फक्त ग्राहकालाच आहेत का? महावितरणला काही नियम नाहीत का? मग आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? आंदोलनाची पुढची दिशा ह्याच्याही पेक्षा वाईट असेल, ह्याच्याही पेक्षा तीव्र असेल। अधिकाऱ्यांनी जर आता थांबलं नाही तर अधिकाऱ्यांचं आम्ही फिरणं मुश्किल करू। अधिकाऱ्यांना पंढरपूर शहरात फिरू सुद्धा देणार नाही मग आम्ही। आणि जे स्मार्ट मीटर त्यांनी आता बळजबरी बसवण्याचं काम केलेत ना, असं तसं तुम्ही आम्हाला अंधारात बसवायचं ठरवलंयच ना, आम्ही ते स्मार्ट मीटर फोडू। मग असं तसं आम्ही अंधारातच बसू। मग शेवट पर्याय नाही। शासनाने सुद्धा यात लक्ष घालं ना, माननीय आमदार साहेबही यात लक्ष घालणार, तुमचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट देऊन बाकीचे अधिकारी यात लक्ष घालणार। अरे मग नेमकं महावितरण काय दादागिरी करायला लागले का आमच्या सामान्य ग्राहकावर? कुठल्याही प्रकारचं ह्यांच्याकडं कायद्याचा महावितरण बाबतीत कुठलाही काय म्हणतात ना, नोटीस नाही, कुठल्याही प्रकारे बाबा तुम्ही बदला म्हणून असे आदेश नाहीत। तर जर तुम्ही आमच्यावर एवढे जर बळजबरी करत असाल तर शेवट आम्ही रहिवाशी आहेत, आम्ही या ठिकाणी पंढरपूरचेच काय म्हणतात ना, चंद्रभागेचं पाणी पिलेले लोक आहेत। मग पण आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही। आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळं तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या कायदेशीर करा, आमची त्याला सहमती आहे। पण जर तुम्ही कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन गोष्टी करत असाल तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत।